ही लोकशाहीची हत्या आहे। तो व्हिडिओ मी घेतलेला आहे, मी तो ट्विट करणार आहे आणि इलेक्शन कमिशनकडे मी न्याय मागणार आहे। कोणीही पैसे वाटू नये या मताची मी आहे। ही सशक्त लोकशाही आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने हा देश चालला पाहिजे, कुणाच्या खोक्यांनी नाही। देवेंद्र फडणवीसांनी असं म्हटलं आहे की शरद पवारांच्या मान्यतेनेच किंवा त्यांच्या म्हणण्यानुसारच राष्ट्रपती राजवट जी आहे ती 2019च्या निवडणुकीत उठलेली होती आणि दोघे आम्ही सरकार स्थापन करणार। TV 9 ना शरद पवारांनी उत्तर दिलंय तुमच्या चॅनलवर। पण आपण काय सांगाल ताई? आता शरद पवारांनी स्वतःच आहे कसं आहे, आमच्या विरोधात त्यांना आरोप करायला काहीच राहिलं नाही। भ्रष्टाचार तुम्हाला माहिती आहे काय परिस्थिती आहे राज्यात, महागाई, बेरोजगारी आणि प्रचंड भ्रष्टाचार, हे सगळे विषय आज भारतीय जनता पक्षाचे आहेत। त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाला आमच्या विरोधात बोलायला काहीच राहिलं नाही, त्याच्यामुळे बोलत राहतात। पण ठीक आहे, एवढा अधिकार आहे। आणि जसं आदरणीय पवार साहेब म्हणले तसं मी प्रांजळपणे म्हणते, जर कुठलीही सत्ता नसताना आदरणीय पवार साहेब एवढं करू शकत असते तर तेवढं बीजेपीने मान्य करावं। ही लोकशाही आहे, प्रत्येकाला अधिकार आहे। हे दुर्दैव आहे की आज देवाभाऊंकडे विकासाचा आव्हान द्या म्हणता आहे। काय झालं हे ह्याच्यातून पुन्हा पुन्हा स्पष्ट होतं की देवाभाऊंकडे काही विकासाचं नाही, भ्रष्टाचार त्यांच्याच गळ्यामध्ये आता लॉकेट झालेला आहे। महागाई प्रचंड, बेरोजगारी प्रचंड, भ्रष्टाचाराचं लॉकेट देवाभाऊंनी गळ्यात घातलेलं आहे आणि विकास तर काही केलेलाच नाही आहे, कारण का सगळा वेळ घर फोडा पक्ष फोडातच आहे। त्याच्यामुळे आज देवाभाऊंकडे दुसरा काही राहिलेलंच नाही आहे। त्याच्यामुळे रामकृष्ण हरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।